प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ यावेळेस की आम्हाला उत्तम असं सहाय्य परमेश्वराने केलं स्तुती आराधनेमध्ये. आम्ही त्याची स्तुती आणि आराधना करू शकलो त्याबद्दल आम्ही फक्त देवाला धन्यवाद देऊ शकतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्ही म्हणतो की गॉड इज गुड All the time. अँड ऑल द टाइम. God is good. प्रेज लॉर्ड. Hallelujah. देवाला धन्यवाद द्या की आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाने आम्ही सर्वांनी देवाला धन्यवाद द्यावेत की आम्हाला मंदिर येण्याची कृपा देवाने पुरवली. प्रेज लॉर्ड. अगदी धडधाकट धाकट आणि सुदृढ चांगलं आरोग्य देऊन त्याने तुम्हाला मला आज मंडळीमध्ये मंदिरामध्ये घेऊन आला. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्ही स्तोत्र वाचन करत असताना आपण आपल्या आज जे आहे त्याकडे जात असताना प्रथम आम्ही स्तोत्र वाचन करू आणि मग जो आजचा वचन आहे आणि वचनाबद्दल जे मनन आहे त्याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. आणि स्तोत्र यावेळेस 51 स्तोत्र 51 आणि 1 ते 5 ही वचनं आम्ही आज वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 51 1 ते 5 ही वचनं मी पुढं वाचतो. तुम्ही माझ्या मागं ती वाचू शकता. आपल्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पहा. जर आपल्या घरी पवित्र शास्त्र असेल तर चर्चला येत असताना घेऊन यायचा आणि आपण आपल्या पवित्र शास्त्र वाचणं हे चांगलं आहे. तरी पण नसेल तर मी वाचतो. तुम्ही माझ्या मागं ते म्हणू शकता. स्तोत्र संहिता 51 1 ते 5 वचनं आपण लक्षपूर्वक वाचू. हे देवा, तो आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तो आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. हे आम्ही जे वाचलंय स्तोत्र संहितामध्ये ते आज आम्ही स्तोत्र संहिताने ज्या वचनामध्ये ज्या इथं वाचलं ते आज आम्ही मुखाने कबूल केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. की मी जन्माचा पापी आहे. माझ्या आईच्या उदरात घडत असतानाच मी पापी आहे. आणि म्हणून जग जरी म्हणत असलं की जगात येताना तुम्ही काय घेऊन येत नाही आणि जाताना घेऊन जात नाही तरी सुद्धा पवित्र शास्त्र बायबल आम्हाला एक उत्तम असं आपल्याविषयी जो व्यक्ती वाचतो त्याविषयी सांगतं की आईच्या उदरातून बाहेर पडतानाच त्याच्याबरोबरच जी नाळ म्हणतात नाही का त्याच्या बरोबरच आम्ही पाप घेऊन आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून कुठल्याही लहान लेकराला खोटं बोल किंवा काय देऊ नको या सगळ्या गोष्टी शिकवावं लागत नाही. कारण ती जन्मजात तुमच्या आणि माझ्यामध्ये रुजलेली ती गोष्ट आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवतं की आम्ही पापी आहोत या जगामध्ये आणि पापी असल्यामुळं आम्हाला शुद्धतेची गरज आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला पाप धुतलं गेलं पाहिजे. आणि या जगामध्ये असं कुठलंच पाणी नाही की तुमच्या मनुष्याचं पाप धुवून ते स्वच्छ केलं जाईल. असं कुठलं साबण नाही की आमच्या पापाचा कलंक तो चांगला रगडून घासून बाहेर काढला जाईल. असं होत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला आज या वचनातून हे दाखवून देतं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आम्ही वाचली तर इथं एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 4थं वचन मी तुमच्यासाठी वाचतो.
या ठिकाणी फक्त तेवढंच वचन वाचतो, तुझ्या दृष्टीने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने, आणखीन अजून कोणाच्या या जगातल्या लोकांच्या दृष्टीने आम्ही खूप व्यवस्थित असेल, आम्ही खूप चांगले वागत असेल, आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून वाटतं हे मी बरोबर आहे, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे. आम्ही दुसऱ्यांना पटवून देखील देऊ शकतो की आम्ही किती बरोबर आहोत. पण बायबल, पवित्र शास्त्र मनुष्याच्या बाबतीत सांगतं की या ठिकाणी म्हटलंय 4थ्या वचनात, तुझ्या विरुद्धच, मी पुन्हा तुमच्यासाठी वाचतो, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेले आहे. देवाच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही आमच्या दृष्टिकोनातून बरोबर असतो, आम्ही आमच्या दृष्टिकोनातून अगदी योग्य दिशेने चाललेलो असतो, आम्ही आमच्या दृष्टिकोनातून जे मार्ग निवडतो ते अगदी बरोबर असतात. हे आमची दृष्टिकोन झाली. पण देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही नेहमी कसे आहोत हे खूप जास्त महत्वाचं आम्हाला या ठिकाणी पवित्र शास्त्र शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या दृष्टिकोनातून अगदी सही, अगदी बरोबर असल्यामुळं आम्ही आमचाच शहाणपणा पुढे नेत असतो. आम्हाला सगळं कळतं, आम्हाला कोणाची गरज नाही, आणि म्हणून आम्ही कोणाचं ऐकत नाही, आम्ही कोणाची मदत घेत नाही. पण प्रियांनो, आम्हाला स्वतः कडे पाहण्याची गरज आहे. देवाच्या दृष्टिकोनातून काय, देवाच्या दृष्टिकोनातून मी जगत आहे ते योग्य आहे का? देव माझ्या बरोबर, देव माझ्याबद्दल आनंदी आहे का? देव मी जे वागतोय त्यात, मी जे बोलतो चालतो, मी जे इतरांशी माझे संबंध आहेत, मी ज्या काही गोष्टी, धार्मिकता देखील त्याच्यामध्ये येते, आम्ही ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींबद्दल देवाचा दृष्टिकोन काय आहे? प्रेज द लॉर्ड. आणि तो दृष्टिकोन जर तुम्हाला मला पाहायचा असेल तर देवाने आम्हाला हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे तिकडे कुठेही पळायची गरज नाही, इकडे तिकडे कुणाकडेही जायची गरज नाही. देव तुमच्याशी, माझ्याशी या पवित्र शास्त्रातून बोलतो आणि त्याचा दृष्टिकोन तुम्हाला, मला तो दाखवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि इतकं सहाय्य परमेश्वराचं तुमच्या आणि माझ्या बरोबर संगती असताना, बरोबर असताना आम्ही उगाच गोंधळामध्ये पडतो. आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये, जर तुम्हाला मला गोंधळ वाटत असेल ज्या ठिकाणी, तर कृपा करून गुडघ्यावर जा, देवाला हाक मारा, प्रभू मी या ठिकाणी गोंधळात आहे, मी काय करू? तो तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच ठिकाण आहे, एकच ठिकाण आहे, आणि ते म्हणजे देवाकडं जाणं, त्याच्याशिवाय नाही. देवाला विचारा, देवाला प्रार्थना करा, प्रभू तुझ्या दृष्टिकोनातून मी कसा आहे? देवाला विचारा, देव तुम्हाला उत्तर देईल. देव तुम्हाला कशाही प्रकारे उत्तर देईल. आणि जर आम्हाला कळालं की मी देवाच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे तर एक्सेप्ट करा, क्षमा मागा. तो देव तुम्हाला मला कधीही हाकलून देणार नाही, कारण त्याची प्रीती तुमच्या आणि माझ्यावर आहे. आमेन. तो उलट तुम्हाला आणि मला जवळ घेईल. ज्यावेळेस आम्ही आमचे पाप, आम्ही आमचे अपराध कबूल करू, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, तो तुम्हाला कवटाळायला तयार आहे. पण हार्ट कठीण करू नका प्लीज, कृपा करून देवाकडे जा. देवच तुमचं माझं सहाय्यता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणूनच आज तुम्ही आणि मी या स्तोत्र 51 मध्ये ज्या वचन वाचत असताना कबूल केलेली आहे, आणि त्या वचनामधून आम्ही आज या ठिकाणी पाहिलं आहे की जन्माचा मी पापी आहे, माझ्यामध्ये जर काय असेल तर ते पाप. आणि या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि ते सोल्युशन काय आहे याकडे आम्ही वाटचाल करत असताना त्या चिन्हाकडे, आज तुम्ही बऱ्याच चर्चेसमध्ये, पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच चर्चेसमध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच घरांमध्ये,
त्यानंतर स्मशानभूमीमध्ये सुद्धा काही लोकांच्या हातात, गळ्यात, काही लोकांना टॅटू काढून सुद्धा ते चिन्ह आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते म्हणजे कुठलं? वधस्तंभ, क्रॉस. आम्हाला ठाऊक आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो तो वधस्तंभ, तो क्रॉस. जेव्हा एखाद्या व्यक्तीला फिनरल केलं जातं, त्या एखाद्या ठिकाणी जेव्हा फिनरल केलं जातं, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी होतात, त्यावेळेस त्याच्या कबरेवर क्रॉस पाहायला मिळतो. हे चिन्ह, पण ते चिन्ह काय आहे? देव आमच्याशी आज आम्ही ज्या विषयाचं मनन करणार आहोत त्याचं टायटल आहे की चिन्ह आम्हाला आठवण करून देतात. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही आणि मी भारत देशाचे आहोत, आपल्याला भारत देशाचा फ्लॅग आहे, नाही का? भारत देश हा जो एक तिरंगा, जो आपल्या भारताचा चिन्ह आहे, त्यातून त्या आम्हाला समजतं प्रत्येक देशाचा, या जगामध्ये प्रत्येक देशाला एक चिन्ह आहे. त्या चिन्हावरून दिसून येते की हा देश चीन आहे किंवा आफ्रिका आहे, इंडिया आहे, अजून कुठला अमेरिका आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. जरी तुम्हाला मला ते ठिकाण माहित नाही तरी सुद्धा आम्ही नकाशावर किंवा आम्ही त्या चिन्हावर पाहू शकतो की हे अमेरिका इथं आहे. पहा, आज आम्ही या चिन्हाबद्दलच, पवित्र शास्त्र आम्हाला चिन्हाबद्दल बोलतो. प्रेज द लॉर्ड. पहिलं चिन्ह देव तुमच्या आणि माझ्या बरोबर बोलला, ते पहिलं चिन्ह आम्ही थोड्या वेळात एकदम त्यात पाहणार आहोत. जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे तर कृपा करून उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय 12 ते 15 वचन वाचा. देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हा बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा जो करार मी, शब्द लक्षात असू द्या, वाचतोय आपण, जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे. कोणतं चिन्ह? मी मेघात धनुष्य ठेवले आहे. मी मेघामध्ये धनुष्य ठेवलेले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह समजावे. काय झालं होतं? येस, तुम्ही कधी पाहिलं असेल का नाही मला माहित नाही, हल्ली पाहायला मिळत नाही, पण मागच्या काही वर्षांपूर्वी बघितलं होतं एकदा, आणि लहान असताना आम्हाला पाहायला मिळत होतं. जो आकाशामध्ये धनुष्य, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं इंद्रधनुष्य म्हटलं जातं, पण खरा त्याचा शब्द आहे मेघधनुष्य. मेघधनुष्य हे चिन्ह आम्ही जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला पवित्र शास्त्र, देवाच्या वचनाची आठवण झाली पाहिजे. कारण देवाने हे चिन्ह आकाशामध्ये ठेवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ते यासाठी ठेवलंय की त्याने तो करार केला की तो काय करेल, इथून पुढं पाण्याने नाश करणार नाही. प्रेज लॉर्ड. कारण नोहाच्या काळामध्ये जेव्हा पृथ्वीचा नाश करण्यात आला तेव्हा फक्त नोहा आणि त्याची फॅमिली वाचली तारूमध्ये, सगळं नायनाट झालं. आणि याला सायन्स देखील होकार देतं. त्यानंतर नोहाच्या नंतर पुन्हा मनुष्याची निर्मिती झाली. पण जेव्हा हा नाश झाला तेव्हा नोहा बरोबर देव बोलत असताना ते चिन्ह त्याने दाखवलं. पहिल्यांदा मेघधनुष्य आकाशामध्ये केव्हा आला? नोहाच्या काळामध्ये. आणि तो का आला? तर देवाने ते चिन्ह दाखवलं त्याला की जेव्हा तू आकाशामध्ये मेघधनुष्य पाहशील तेव्हा हे चिन्ह, ह्याची आठवण कर की मी इथून पुढं पाण्याने जगाचा नाश करणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आणि मी कधीही पाहाल आकाशामध्ये मेघधनुष्य, त्यावेळेस कृपा करून
याची आठवण करा. पवित्र शास्त्राकडे लक्ष द्या. कारण नोहाशी हा केलेला करार तेवढ्या पुरता नाही, पिढ्यानपिढ्या तुम्हाला तेव्हापासून आज सुद्धा तो मेघधनुष्य दिसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला आठवण व्हावी की त्यावेळेस देवाने या संपूर्ण सृष्टीचा काय केला होता? नाश केला होता. कारण त्यावेळेस देव स्वतः म्हणतो मी पस्तावलो. कारण त्यावेळेस पाप आणि पापाच्या सर्व ती पृथ्वी पापाने भरली होती आणि देवाने म्हणून त्या वेळेस संपूर्ण सृष्टीचा नाश केला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं उत्पत्तीमध्ये. पण देवाने मेघधनुष्य आकाशामध्ये दाखवला. त्याच्याद्वारे आम्हाला हे आठवतं की हा जो मेघधनुष्य आहे तो देवाने केलेला कराराचं चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही पाहतो चिन्ह आम्हाला काहीतरी आठवण करून देतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चिन्ह आम्हाला काहीतरी आठवण करून देतात आणि आम्ही आठवावं, आम्ही आठवण करून घ्यावी की चिन्हाने जर आम्हाला स्मरण होतं तर आम्ही आमची वाटचाल व्यवस्थित करावी. कधी तुम्ही रस्त्याला जात असताना कधी पाहिलं असेल की एक धोक्याचं असं क्रॉस मध्ये एक रेड कलर मध्ये चिन्ह असतं आणि आम्ही गाडी चालत असलो तरी सुद्धा आम्ही काय करतो? सावध राहतो. अरे पुढं काहीतरी आहे. तुम्ही आरटीओला ड्रायव्हिंगची किंवा टू व्हीलरची कुठल्याही प्रकारची लायसन काढण्यासाठी जर जाल तर पहिल्या चिन्हाची परीक्षा आहे. हा बाण तुम्हाला काय सांगतो? हा बाण तुम्हाला काय सांगतो? काय रोडला जर तुम्ही कधी प्रवास करत असला तर जर तुमचं जर गाडी चालवत असताना टू व्हीलर फोर व्हीलर कुठलंही जर असाल, जर तुम्ही रोडला जर प्रवास करत असाल आणि जर तुमचं लक्ष जर चिन्हाकडे असेल ना तर तुम्ही अगदी सावध रीतीने गाडी चालवता आणि कधीच ऍक्सिडेंट होणार नाही. कारण जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती स्पीड मध्ये जात असेल आणि त्याचं जर पुढे चिन्हाकडे लक्ष आलं की पुढं छोटा बारीक रस्ता आहे तर तो सावध होतो आणि पुढचा अनर्थ टाळतो. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही सिटीमध्ये राहत आहोत. सिग्नल आहेत, 3 सिग्नल आम्ही पाहतो आणि जर ते फॉलो केले आरटीओच्या रूल प्रमाणे तर कधीच ऍक्सिडेंट होणार नाही. जो तो आपल्या पद्धतीनं जर आम्ही ते रूल्स जर फॉलो केले तर कधीच आम्ही कायम सुरक्षित राहू. चिन्ह आम्हाला काहीतरी आठवण करून देतात. आज जर तुम्ही या सिटीमध्ये राहत असताना ज्यावेळेस तुम्ही सिग्नलला थांबता, ज्यावेळेस आमच्या समोर रेड कलरचा सिग्नल आहे तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय केलंय? थांबायला लावलेलं आहे. आम्ही जर दुसऱ्या सिग्नलकडे पाहिलं तर त्याचं जर तो ग्रीन असेल तर त्यांना जाण्याची, त्यामुळे आम्हालाही आठवण होते, आम्ही सुरक्षित राहतो. चिन्ह आम्हाला आठवण करून देतात. प्रेज द लॉर्ड. चिन्ह आम्हाला आठवण करून देतात आणि म्हणून चिन्ह लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी हे चिन्ह आम्हाला आठवण नोहाच्या काळाची आठवण करून देतं. प्रेज द लॉर्ड. नोहाच्या काळामध्ये खूप दुष्टाई झाली होती, खूप लोक अधर्माने वागत होते, खूप लोक देवाच्या विरोधात वागत होते आणि म्हणून देवाने या जगाचा नायनाट केला, नाश केला पाण्याच्या द्वारे. पण तोच देव तुम्हाला मला ते चिन्ह दाखवतो की मी इथून पुढं पाण्याने त्याचा नाश करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा मी देतो. हे चिन्ह तुम्हाला मला आठवण करून देतं. त्यानंतर थोडस जर अजून एक वचन आम्ही वाचणार आहोत पुढं. लूका शुभवर्तमानाचा 2रा अध्याय. राहुल इथे येऊन बस. हे थोडं तिकडे घ्या मला. म्हणजे जागा करा आणि लोक या पुढे या. जरा सॉरी जागा लूका शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि 10 ते 12. 10 ते 12 ही वचनं जर तुम्हाला मिळाली असेल तर वाचू शकता. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी 2 मिनिटं. या ठिकाणी देवदूत
या ठिकाणी सांगत आहे आनंदाची बातमी, चांगली सुवार्ता, याचा अर्थ चांगली बातमी. आणि तो त्या तिथं सांगत असताना पुढे काय म्हणतोय, आपण पुढे वाचूया. तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. तीही की तारणारा जन्मला आहे. तारणारा या शब्दाचा अर्थ सोडवणारा, सुटका करणारा, मोकळं करणारा. तारणारा या शब्दाचा अर्थ जर तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहिला तर तारणारा म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींपासून सोडवणारा, गुलामगिरीतून सोडवणारा. ज्याप्रमाणे आम्ही उत्पत्ती जुन्या करारामध्ये पाहतो की जे लोक इस्रायल लोक मिस्र देशामध्ये फारोच्या गुलामगिरीत जगत होते त्यांना सोडवण्यासाठी देवाने मोशेला निवडलं. प्रेज लॉर्ड. कारण प्रियांनो ते गुलामगिरीमध्ये होते आणि देवाला त्या इस्रायल लोकांना तिथनं बाहेर काढून दुधामधाच्या देशामध्ये त्यांना घेऊन जायचं होतं. एक चांगला देश त्याने त्यांच्यासाठी राखून ठेवला होता की त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं होतं. आणि त्यासाठी मोशेला तो निवडतो. मोशे आणि आरोन, तो देव जो तुमचा आणि माझा आहे, तो देव मोशेला निवडतो. मोशेला निवडतो यासाठी की त्या लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवून त्या राजाच्या समोर अद्भुत गोष्टी करून त्या लोकांना सोडवून दुधामधाच्या देशामध्ये घेऊन जाणार. फक्त एवढीच गोष्ट नाही त्यामध्ये. फक्त मोशेला लोकांना त्या जुवा खालून सोडून घेऊन जाणं एवढीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते असं नाही. त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तो जो परमेश्वर जो देव आहे तो आपल्या नियमाच्या बाहेर नाही. लक्षात असू द्या, देव आपल्या नियमाच्या बाहेर जात नाही. आणि म्हणून देवाला माहिती आहे, त्याला स्वतःचा स्वभाव ठाऊक आहे की मी जी प्रीती लोकांवर करतो तसाच मी जे लोक पाप करतात त्यांना शासनही केल्याशिवाय राहत नाही. देवाचा स्वभाव त्याचा स्वतःला माहिती आहे. आणि तुम्ही आणि मी काय आहोत ते त्यालाही ठाऊक आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं मनुष्य काय आहे, माती आहे. आम्ही स्तोत्रामध्ये वाचतो आमची परिस्थिती त्याला ठाऊक आहे. आणि तीच गोष्ट इस्रायल लोकांच्या बाबतीत त्याला ठाऊक होती की हे लोक बंड करणारे आहेत. बंड करणारे आहेत ज्यावेळेस माहिती आहे आणि देव हा प्रीतीने भरलेला आहे, ज्या प्रेमाच्या खातर तो इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून त्यांचं रडणं कणणं सगळं त्याने ऐकलं आणि त्यांना सोडवण्यासाठी जी प्रीती त्याने तिथे दाखवली तीच प्रीती की जी त्याचा जो शासन करणारा स्वभाव आहे त्याला पाप खपत नाही, त्याला बंड खपत नाही. पण जेव्हा लोक बंड करतील, लोक देवाच्या विरोधात वागतील तेव्हा कोणीतरी मध्यस्थ पाहिजे. आणि यासाठी सुद्धा मोशेला देवाने तिथे निवडलं होतं की जेव्हा मला राग येईल, जेव्हा हे लोक माझ्या विरोधात वागतील, जेव्हा माझा राग भडकेल, यांना वाचवायला कोण पाहिजे. मोशे मध्यस्थ करणारा होता. प्रेज लॉर्ड. जेव्हा याच इस्रायल लोकांनी बंड केलं तेव्हा हाच मोशे देवाकडे जाऊन देवाकडे या लोकांसाठी मध्यस्थी करतो आणि अनेक लोक वाचतात. किती प्रीतीने आणि प्रेमळ तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. शास्त्र सांगतं तोच घाय करतो आणि तोच मलमपट्टी करतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. इतकं सुंदर हार्ट परमेश्वराचा आहे. त्याला तुमची आणि माझी प्रकृती ठाऊक आहे. तुम्ही मी काय आहोत हे त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ख्रिस्ताला जे प्रेम त्याने आम्ही योहान 3:16 मध्ये वाचतो, त्या प्रेमा खातर येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थ म्हणून पाठवला. प्रेज द लॉर्ड. ते येशू ख्रिस्तामुळे तुम्ही आणि मी आज, त्याच्या कृपेमुळे तुम्ही आणि मी आज वाचलेलो आहोत.
तुम्ही आणि मीच नव्हे तर संपूर्ण जग आज त्या कृपेमध्ये आहे. तेव्हा सुद्धा ती देवाची प्रीती इस्रायल लोकांसाठी मोशेला निवडलं. 40 वर्ष प्रवासामध्ये असताना प्रत्येक ठिकाणी इस्रायल लोक, परमेश्वर आणि मोशे, त्याच्यामध्ये मोशे देवाकडे मध्यस्थी करतो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती सुंदर आहे. आणि आज दुसरं चिन्ह आम्ही पाहत आहोत की लूका वर्तमानामध्ये की त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की तारणारा, नाही का, वर्षा पुन्हा एकदा वाच. तारणारा, तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तीही की तुम्हासाठी दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे. पुढं, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज लॉर्ड. अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कृपा करून आम्ही पवित्र शास्त्राकडे असं सांगितलेलं नाही कुठल्याच प्रकारचे आधांतरीण तो असा आहे किंवा तसा आहे का, काही नाही. स्पष्ट सांगितलंय तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. याचा अर्थ येशू ख्रिस्ताच्या शिवाय या जगामध्ये तारण किंवा मोक्षच नाही. असं कुठल्याही शास्त्रामध्ये आम्हाला वाचायला मिळत नाही. फक्त आणि फक्त पवित्र शास्त्रामध्येच देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं मोक्ष, तारण प्राप्ती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. दुसरं कुठंच सापडणार नाही, कुठंच मिळणार नाही, कुठल्याही ग्रंथामध्ये आम्हाला मिळणार नाही. अशी व्यक्ती तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तारणारा जन्मलाय कुठेही मिळणार नाही. फक्त आणि फक्त बायबलमध्ये आहे. आम्ही आता वाचलं तारणारा जन्मला आहे आणि त्याचं नाव ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज लॉर्ड. पुढं त्याचं चिन्ह काय होतं, पुढे वाचूया आपण. आणि तुम्हा खून हीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजलेले असे बाळ तुम्हास आढळेल. बाळंत्याने गुंडाळलेले आणि गव्हाणीत निजलेलं ही खून त्या लोकांसाठी होती. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. किती सुंदर देव आमच्याशी बोलतो. किती सुंदर देव तुम्हाला मला खुणा दाखवतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. का खून होती त्या लोकांसाठी, का या गोष्टी होत्या. तुम्ही जर आम्ही त्या मत्ती वर्तमानामध्ये किंवा तिने 40 वर्तमानामध्ये वाचलं तर त्या मेंढपाळांना मार्गदर्शन करणारा एक तारा होता. तारा त्यांच्यासाठी ठेवला होता. त्या ताऱ्याच्या मागावर ते पुढे जात होते आणि ज्या ठिकाणी जाणार होते त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वर त्यांच्यासाठी एक खून ठेवतो की तुम्ही ज्यावेळेस जाल त्या बाळ असं पहा की कसं बाळांताने गुंढाळलेलं आणि गव्हाणीमध्ये निजवलेलं. प्रेज लॉर्ड. ख्रिसमसला बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो गव्हाणी केलेली आहे, सगळ्या गोष्टी पण ही खून होती. हालेलुया. देव तुमच्या निवासी इतकं क्लिअर बोलतो. त्याचं कारण काय की आमच्या जीवनामध्ये कन्फ्युजन नसावं, आमच्या जीवनामध्ये गोंधळ नसावा. हो हे करू का बाळासाहेब, शक्यतो रविवारी नाही विचारत, शुक्रवारी उपवास धरू का, मंगळवारी धरू का. हे या कन्फ्युजन मध्ये आम्ही जगावं ही देवाची बिलकुल इच्छा नाही. आम्ही गोंधळामध्ये जगावं ही देवाची बिलकुल इच्छा नाही. आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही देवाच्या वर विश्वास ठेवलेला असताना आम्ही स्ट्रॉंगली उभं राहावं. जे मी करतोय प्रभू हे तुला ठाऊक आहे आणि तुझ्याकडनं ते बरोबर आहे याची खात्री तुम्हाला मला मिळावी. खात्री तुमची माझी झालीच पाहिजे. आणि ती खात्री कधी होते, जेव्हा तुम्ही मी देवाच्या वचनात वाचतो. जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो, त्याचं मनन करतो, जेव्हा आमचं रिलेशन देवाशी घट्ट होतं त्यावेळेस तुम्हाला कोणीही बहकवू शकत नाही. कन्फ्युजन कधी होतं, गोंधळ कधी होतात, जेव्हा प्रश्न निर्माण होतात. आणि ते प्रश्न उत्पत्तीमध्ये आम्हाला वाचायला मिळतात. सैतानाने हवेशी केले संभाषण, हे असंच आहे का, ते तसंच आहे का, ते हेच आहे का, ते तेच आहे का. गोंधळ, गडबड.
मग आम्हाला स्टँड उभा राहत नाही. तुमचा आणि माझा बेस किंवा तुमचं आणि माझं ठिकाण जर उभं राहायचं असेल तर प्रियांनो ते फक्त आणि फक्त देवाचं वचन आहे. अनेक सेवकांचे अनेक पालकांचे मेसेज ऐकणं अगदी उत्तम आहे, पण पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही ऐकता चांगली गोष्ट आहे, पण ते पडताळून पाहता का? कारण पवित्र शास्त्रामध्ये एक मंडळी आहे, बिरिव्या येथील मंडळी असं सांगितलंय, ती इतकी सामर्थ्यशाली होती किंवा इतकी वचनामध्ये होती की ती ज्यावेळेस काही शिकवल्यानंतर ती घरी येऊन असं मेन्शन केलंय की ते यायचे आणि मग ते पवित्र शास्त्र आपल्या बायबलमध्ये आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पाहायचे की त्याने सांगितलं ते आहे का. आम्ही किती किती मेसेज ऐकलेत. आजकाल आम्हाला व्हॉट्सअपवर त्याच्यानंतर आम्हाला ऑनलाईन बरेच मेसेज ऐकायला आणि मिळतात, पण आम्ही कधी ज्या सेवकांनी तो अध्याय त्या गोष्टी दिल्यात ते कधी आम्ही वाचतो का? किंवा ज्यावेळेस तुम्ही ऐकायला बसता त्यावेळेस आपण आपलं पवित्र शास्त्र घेऊन ऐकता का? कारण फाउंडेशन देवाचं वचन आहे. कारण या ठिकाणी देवाने ज्या मेंढपाळांना जे चिन्ह दिलं होतं ते यासाठी दिलं होतं की त्या ठिकाणी ते गेले, त्याने ते पाहिलं, प्रेज लॉर्ड, त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि आपल्याकडे जे होतं ते त्याला अर्पण केलं. प्रेज लॉर्ड. चिन्ह आम्हाला सावध करतात, चिन्ह आम्हाला मार्गदर्शन करतात, चिन्ह आम्हाला दिशा दाखवतात, चिन्ह आमच्या जीवनामध्ये आम्हाला आठवण करून देतात. प्रेज लॉर्ड. असंच एक चिन्ह प्रेषित पाऊल गलती करायच्या पत्रामध्ये आम्हाला आठवण करून देतो. गलती करायचं पत्राचं 6वा अध्याय आणि 14वं वचन वाचा. आम्ही थोड्याच वेळात आपण यावर थांबणार आहोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. बाळगणे माझ्या हातून न हो. या ठिकाणी आम्हाला प्रेषित पाऊल आठवण करून देतो. गलती 6:14. त्याचा अभिमान काय होता? त्याचा अभिमान होता वधस्तंभ. प्रेज लॉर्ड. त्याचा अभिमान होता वधस्तंभ. एखाद्या गोष्टीचा अभिमान आम्हाला असतो. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझी लेकरं खूप हुशार आहेत, माझे लेकरं या कंपनीत कामाला आहे, या पोस्टवर आहे, मी हे करतो, मी ते करतो. हा अभिमान आज जर या जगामध्ये बघितला तर या गोष्टींचा अभिमान होता. प्रेषित पाऊल देवाचा सेवक, प्रेज लॉर्ड, त्याला अभिमान. त्याने अनेक मंडळ्या स्थापन केल्या, त्याने अनेक लोकांना सुवार्ता सांगितली, अनेक लोकांचं तारण त्याच्याद्वारे झालं, अनेक उत्तम शिक्षण त्याने दिलं, पण त्याने कधीच त्या गोष्टींचा अभिमान बाळगला नाही. माझ्या एवढ्या मंडळ्यात माझे एवढे लोक आहेत, मी एवढं शिकवतो, एवढं चांगलं आहे, एवढ्या लोकांचं तारण झालं, त्याने प्रार्थना केली, अनेक जण बरे झाले. आम्हाला वाचायला मिळत नाही पवित्र शास्त्रामध्ये की प्रेषित पाऊल असं कधी बोलला की माझ्या प्रार्थनेने तो बरा झाला. माझ्या एवढ्या मंडळाचं प्रतिनिधी मी करतो, या गावात नाही त्या गावात, तिकडे कितीतरी ठिकाणी तो फिरत होता. आजच्या भाषेत जर बघितलं तर आउट ऑफ इंडिया वगैरे अशा काही गोष्टी. लेबल त्याला हे नव्हतं, त्यांनी लावून घेतलं नव्हतं लेबल की मी, माझी मंडळी, मी इतके मंडळी आहेत, मी एवढं सगळं पुढापण करतो. नाही, त्याचा अभिमान होता तो फक्त आणि फक्त वधस्तंभ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कारण त्या वधस्तंभावरनं आमच्यासाठी काहीतरी केलेलं होतं. हालेलुया. त्या वधस्तंभावरनं तुमच्या आणि माझ्यासाठी, या जगासाठी काहीतरी देवाने केलं होतं. तीच प्रीती,
त्या प्रीतीचं प्रमाण, त्या प्रीतीचं चिन्ह, जो आज आम्ही लुकाच्या पुस्तकामध्ये वाचतो, लुक शुभवर्तमध्ये वाचतो, की जो ख्रिस्त बाळंत्याने गुंडाळलेला, गवाणीत निजलेला जे साईन, जी खून त्या मेंढपाळांना दिली होती, तोच ख्रिस्त पुढे जाऊन तो वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी, त्या वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी तो खांद्यावर घेऊन, तुमचं आणि माझं पाप त्या वधस्तंभावर तो घेऊन तुमच्या आणि माझ्या तारणासाठी त्या गुलगत्ता नावाच्या टेकडीवर जाऊन स्वतःला त्या वधस्तंभावर वरून तुमच्या आणि माझ्यासाठी तो पापांची क्षमा मिळावी तुम्हाला आणि मला. तुम्ही आणि मी पापाच्या सत्तेत, पापाच्या गुलामगिरीमध्ये या जगामध्ये जगत असताना त्या पापाच्या सत्तेतून आमची सुटका व्हावी, तुम्हाला आणि मला शांती मिळावी, आरोग्य मिळावं, आनंद मिळावा, उत्तम जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं, या सगळ्या गोष्टींसाठी तो वधस्तंभ तुम्हाला मला आठवण करून देतो की त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने माझं पाप घेऊन दिलेलं. प्रेज द लॉर्ड. जी शिक्षा मला झाली पाहिजे होती, पापाचं वेतन जे मला मिळालं पाहिजे होतं, पण ते येशू ख्रिस्ताने त्याने स्वतःवर आपल्यावर घेतलं. जेव्हा केव्हा कधीही कुठल्याही, जेव्हा तुम्ही कधीही क्रॉस पाहाल त्यावेळेस प्रेषित पावलाप्रमाणे मला असं वाटतं की तो त्यावर स्वतःला पहा. ती शिक्षा जे येशू ख्रिस्ताने घेऊन, ती शिक्षा, आमची जी शिक्षा येशू ख्रिस्त घेऊन गेला, त्याच्यावर तुमसाठी माझ्या पापांसाठी तो मारला गेला. जे पापाचं वेतन मरण, पवित्र शास्त्र सांगतं पापाचं वेतन मरण, त्या मरणाला त्या वधस्तंभावर त्याने हरवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावर काय झालंय हे खूप महत्वाचं आहे, आणि म्हणून प्रेषित पाऊल म्हणतो की मला वधस्तंभाचा अभिमान आहे. प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्ती आहे, मला अभिमान तो नाही. प्रेज द लॉर्ड. मग तो अभिमान तो धरत नाही, तो वधस्तंभाचा अभिमान धरतो. कारण जे पापाचं वेतन जे मरण आहे, ते मरण त्याने, येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्या मरणाला हरवून टाकलं, आणि तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी तो मेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, आणि त्याच्या उठण्याच्या द्वारे तुम्हाला मला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. फक्त आणि फक्त पवित्र शास्त्रच एक सुंदरस, काल परवा मागच्या आठवड्यामध्ये एक सुंदर भजन ऐकलं, खूप सुंदर बोल होते त्याचे, मी तुमच्या समोर ते म्हणतो. पवित्र शास्त्र एकच मात्र जगाला देते ग्वाही की आमुचा मरण हा शेवट नाही. प्रेज द लॉर्ड. या पवित्र शास्त्रामध्ये पापाचं जे वेतन आहे ते मरण, जो व्यक्ती या पवित्र शास्त्रातल्या वचनावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा शेवट मरण नाही, हे पवित्र शास्त्र तुम्हाला मला सांगते. कारण त्या देवाने जे चिन्ह तुम्ही आणि मी पाहतो, वधस्तंभ, त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने प्राण दिला. आम्ही जगावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही जिवंत राहावं, आणि म्हणून हे चिन्ह आहेत. आणि या शेवटच्या याच्यामध्ये मत्ती शुभवर्तमानामध्ये मी तुम्हाला आठवण करून देतो की आम्ही या नंतर या 5 मिनिटांमध्ये कोणत्या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. मत्ती शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आम्ही यावेळेस पुन्हा रिपीट करतोय, आणि शेवटच्या भागामध्ये असताना पहिल्यांदा आम्ही पाहिलं एक चिन्ह आम्हाला देवाने पवित्र शास्त्रात वाचायला दिलं, ते म्हणजे कोणतं? मेघधनुष्य, की ज्याची आठवण तुम्हाला आणि मला होते की देवाने करार केला की मी पाण्याने इथून पुढे जगाचा नाश करणार नाही. हे पहिले चिन्ह आम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर लूका शुभवर्तमानामध्ये देवाने चिन्ह दिलं की तारणारा येशू ख्रिस्त, तो जो जन्मला आहे तो गव्हाणीमध्ये आणि बाळंताने गुंडाळलेला असा आहे. त्यानंतर आम्ही वधस्तंभ जो आहे आमच्यासाठी येशू ख्रिस्त वाहून नेला, त्याविषयी आम्ही वाचलं. नंतर तोच येशू ख्रिस्त, ज्या येशू ख्रिस्ताने तुमच्या निवासाठी प्राण दिला, तो येशू ख्रिस्त कोणतं चिन्ह यावेळेस देत आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 6, 7 आणि 8 व 9 3 वचन वाचा. 7, 8, 9. तुम्ही लढाईविषयी ऐकाल लढाईविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल तेव्हा सांभाळा,
तेव्हा सांभाळा, घाबरू नका, घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे. कारण असे होणे आवश्यक आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल व राज्यावर राज्य उठेल. आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. आणि जागोजागी दुष्काळ आणि भूमिकंप होतील. पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होईल. पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होईल. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील. व तुम्हाला जीवे मारतील. आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष आणि करील. माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करेल. हे वचन येशू ख्रिस्ताने 2021 वर्षापूर्वी दिलेलं आहे. ते आज तुम्ही आणि मी आपल्या अवतीभोवती पाहत आहात. ही आठवण करून दिलेली आहे. त्यानंतर पुढचं एक वचन वाचा, 12 वचन. आणि अधर्म वाढल्यामुळे आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पुष्कळांची प्रीती थंडावेल. प्रीती थंडावण्याचं कारण अधर्म. आजकाल आम्ही म्हणतोय पहिल्यासारखे लोक राहिले नाही. पत्नीची पतीवर प्रीती नाही, पतीची प्रीती पत्नीवर नाही, लेकरं आई वडिलांना विचारत नाहीत, सगळे पैशाकडे धावतायत. हे कशामुळे आहे? मनुष्य तोच, व्यक्ती तीच, पण फरक आहे अधर्म. अधर्मामुळं प्रीती थंडावेल शास्त्र सांगतं. आणि म्हणून जर तुम्हाला आणि मला प्रीतीत राहायचं असेल, आम्हा प्रत्येकाला जर प्रीतीत राहायचं असेल, अधर्मापासून दूर राहा. देवाची प्रीती तुमच्या आणि माझ्यामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर शेवटचं वचन 21 वचन आम्ही वाचतोय त्या ठिकाणी. कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी. ही आहे शेवटच्या काळाची चिन्ह. आम्ही जे चिन्हाविषयी आम्ही आज मनन करता, शेवटच्या काळाचे चिन्ह येशू ख्रिस्त तुम्हाला मला देत आहे. प्रियांनो, आज एवढीच आम्ही या वचनाच्या द्वारे समजून घ्यावं की आमच्या अवतीभोवती घडत असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. काय घडत आहे त्याकडे लक्ष द्या. आणि ज्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी, आमच्या पापांसाठी मारला गेला, त्याला एक्सेप्ट करा. त्याच्या वचनामध्ये, त्याच्या शिकवणीमध्ये राहा. त्याच्या प्रीतीमध्ये आपल्याला वाढवा. त्याच्या वचनामध्ये आम्हाला वाढवा. आपल्या स्वतःला प्रार्थनेमध्ये वाढवा. या शेवटच्या काळामध्ये देवाच्या सहभागितेमध्ये अधिक आणि अधिक या. की जे वचन आहे, देवाचं वचन जे आहे, ते देवाचं वचन जे तुमचं माझं संरक्षण करतं, देवाचं वचन तुम्हाला मला आरोग्य देतं, देवाचं वचन तुम्हाला शांतपण देतं, देवाचं वचन तुमचं आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आणि दिवासा आहे, देवाचं वचन तुम्हाला मला ज्ञान देणार आहे. त्याकडे लक्ष द्या या शेवटच्या काळामध्ये. कारण आमच्या अवतीभोवती काय घडत आहे येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला दाखवून दिलं आहे. आणि जरी तुम्हाला मला दाखवून देऊन सुद्धा जर आम्ही त्याकडे जर लक्ष देत नसेल, तर स्वतः देव तुमच्या माझ्यासाठी काही करू शकत नाही. कारण निवड तुम्हाला मला दिलेली आहे, शांतपण तुम्हाला मला दिलेलं आहे. हे आपण आपले नेत्र बंद करू. आणि यावेळेस आज आम्ही या चिन्हाचा विचार केलेला असता. आज या संपूर्ण उत्पत्तीपासून आज आम्ही या वचन वाचलेले असताना नोहाची आठवण करू. देवाने नोहाला एक चिन्ह दिलं की ज्याद्वारे ते चिन्ह आज सुद्धा आकाशामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. की ज्याद्वारे आठवण होती की देवाने नाश केला होता, पण त्याने पुन्हा नाश करणार नाही पाण्याने, अशी करार केला. त्यानंतर आम्ही लोकशुभवर्तमानामध्ये जो तारणार आहे, त्या तारणाऱ्या विषयी, त्या मेंढपाळांना आम्हाला पाहायला मिळतं की ते चिन्ह आम्ही पाहतो. आज तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी तो ठेवलेला आहे. की त्या वधस्तंभाच्या सावलीमध्ये, त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, ज्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, त्या विसाव्याच्या ठिकाणी आज तुम्हाला विसावा आहे, आम्हाला विसावा आहे. हे जग अधर्माने, सर्व प्रकारच्या चुकीने भरलेलं असताना आज लोक शांतीसाठी धावत आहेत, आरोग्यासाठी धावत आहेत,
आम्हाला सत्य कळावं म्हणून धावत आहेत. पण विसाव्याचं ठिकाण देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, आणि ते म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही जर आज त्याची वाणी ऐकू, आम्ही जर आज त्याला आमच्या मनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या प्रत्येक ठिकाणामध्ये जर स्वीकारू, तर तो तुम्हाला आणि मला शांतीने भरल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी शांती आहे. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आरोग्य आहे. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी समाधान आहे. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी उत्तम चांगलं जीवन आहे. आणि म्हणून आज जो वधस्तंभ आहे, आम्ही त्याकडे पाहू आणि प्रेषित पाहून म्हणतो त्याप्रमाणे त्या वधस्तंभाचा आम्हाला फक्त आणि फक्त त्या वधस्तंभाचाच आम्ही अभिमान धरू. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा आम्ही अभिमान न धरता जर त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा आम्ही अभिमान धरू, तर आमचं जीवन सफळ झाल्याशिवाय, शांतीने भरल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू, तुझे उपकार आणि आभार मानतो की तुझ्या उत्तम आणि चांगल्या वचनांबद्दल. प्रभू, तुझं जे वचन आमच्यासाठी तू आशीर्वादित केलेलं आहे, तुझं वचनच आशीर्वादित आहे. ते वचन प्रभू देवा आज आम्हाला तू आशीर्वादित करून प्रभू आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद त्या वचनाच्या द्वारे तू दिलेले आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रेमळ पित्या, आज तू आम्हाला अनेक चिन्हांची आठवण करून दिलेली आहेस. त्याकडे पाहत असताना प्रभू देवा आज या जगाच्या शेवटच्या काळांमध्ये प्रभू येशू तू जे वचन जे आठवण करून दिलेले आहेस त्याकडे पाहत असताना माझे देवा आम्ही काय करत आहोत, आमच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू आम्ही जरी बरोबर असलो तरी देखील स्तोत्रामध्ये वाचल्याप्रमाणे प्रभू तुझ्या दृष्टीने आम्ही कसे आहोत याकडे आम्ही आमचं लक्ष लावू. या शेवटच्या काळामध्ये आम्ही तयारी कुठपर्यंत आम्ही किती तयार आहोत, तुझं येणं जवळ आहे. प्रेम पित्या, आम्हाला आठवण तू करून देतो आहेस की आम्ही तयार असं. प्रभू तू आम्हाला आठवण करून देत आहेस की प्रभू येशू तुझ्याशिवाय आम्हाला कोणतंच ठिकाण नाही, आम्हाला कोणतंच आश्रय नाही. प्रभू त्या निवासाच्या ठिकाणी, त्या विश्राम ठिकाणी यावं ही तुझी इच्छा आहे. रोज आम्ही तुझं वचन आलेलं असताना आम्ही एक्सेप्ट करतो, आम्ही आमच्या जीवनासाठी रिसीव्ह करतो. प्रभू आमच्याकडून झालेल्या सर्व चुकांच्या अपराधांची तुझ्यावर क्षमा मागतो आणि प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला वागवून घे. थँक्यू जीसस. सर्व सन्मान आणि गौरव तुला देईल. ही प्रार्थना संपूर्ण जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आम्ही जे दान किंवा दशांश तुम्ही